नमस्कार, मोनिका स्मार्ट आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आजपासून आपण रांगोळी क्लासची सिरीज चालू करणार आहोत। पहिल्या दिवशी आपण शिकणार आहोत की रांगोळी दोन्ही बोटांनी कशी पकडायची, रांगोळीचे काही नियम आणि काही महत्त्वाच्या टिप्स। त्याचप्रमाणे दोन बोटाने रांगोळ्या कशा काढाव्यात। रांगोळी आपण अशी पहिल्यांदा चाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधील मोठे कण असतात ते सेपरेट होतात आणि दोन बोटांच्या चिमटेमध्ये रांगोळी धरायची आहे, म्हणजे अंगठा आणि तर्जनी ह्याच्यामध्ये आपण पकडायची आहे। 5 बोटाने रांगोळी कशी काढायची, 2 बोटाने रांगोळी कशी काढायची हे देखील आपण आज शिकणार आहोत। रांगोळी थोडी कोरडी असली पाहिजे, जरा ओलसर असेल तर आपली रांगोळी हातातून किंवा बोटातून व्यवस्थित सुटणार नाही। ज्यांना रांगोळी काढता येते त्यांना माहीतच असेल की रांगोळी कशी काढली जाते, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी म्हणून तर हे असे 5 बोटांमधली रांगोळी आणि दुसरं म्हणजे तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये काढणारी रांगोळी। आता आपण सुरुवातीला एक लाईन काढून घेणार आहोत। तर आज आपल्याला रेषांचा सुरुवातीला सराव करून घ्यायचा आहे। रांगोळीची प्रॅक्टिस करताना बारीक बारीक रेषा काढताना सराव करायचा। रांगोळी काढण्यासाठी आपल्याला खूप सारा सराव करावा लागेल, कारण की ही अशी कला आहे जी प्रॅक्टिस केल्याशिवाय अजिबात जमत नाही। तर आपण ही अशी सुरुवातीला क्वांटिटीमध्ये रांगोळी घेतली आणि फुल रेषा काढण्याचा प्रयत्न केला। जर तुम्ही कधीच रांगोळी काढली नसेल तरीही हा क्लास तुमच्यासाठीच आहे। आज आपण शिकणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरळ आणि सुंदर लाईन कशी काढायची। सर्वप्रथम रांगोळीची पावडर अंगठा आणि तर्जेच्या हाताने मध्ये पकडा आणि खूप घट्ट धरू नका आणि खूप सैल देखील धरू नका। अशा प्रकारे आडव्या आणि उभ्या आपण लाईन मारून आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे। आता आपला हार स्थिर ठेवत हळूहळू पुढे सरकवा। सुरुवातीला लाईन तुटली किंवा वाकडी झाली तरी चालेल, काहीही हरकत नाही। रोज आपण 10-15 मिनिटं प्रॅक्टिस केली की आपल्याला अगदी सहज अशा सुंदर रेषा, आडव्या उभ्या जाड पातळ अशी कर्व लाईन, चंद्रकोर हे सर्व व्यवस्थित जमायला लागेल। 3 प्रकारच्या लाईन्सचा आपण सराव केला आज, की एक साधी लाईन म्हणजे उभी लाईन, आडवी लाईन, जाड लाईन आणि हे अशी कर्व। लक्षात ठेवा, रांगोळीमध्ये जर घाई केली तर डिझाईन बिघडते, त्यामुळे नेहमी शांतपणे त्याचा सराव करायचा आणि मगच ती रांगोळी आपण काढायची आहे। रांगोळीची पावडर ही नेहमी कोरडी असायला हवी। सुरुवातीला मोठ्या जागेवर सराव करा, हात खूप उंच ठेवू नका। रोज 10 ते 15 मिनिटं आपल्याला सराव करायचाच आहे, त्यामुळे आपले रांगोळी काढण्याची कला ही जास्तपणे व्यवस्थित आपल्याला यायला लागेल। प्रत्येक लाईन समान जाडीची ठेवण्याचा प्रयत्न करा। तर आज आपण शिकलो आहोत अगदी सोप्या पद्धतीने रांगोळीमधून 2 बोटांनी रेषा कशी काढायची, आडवी रेषा, उभी रेषा या पद्धतीने आपण शिकलो। बेसिक लाईन्सचा सराव केला। पुढच्या भागात आपण ठिपके कसे मांडायचे म्हणजेच डॉट कसा काढायचा, त्यातून सोपी रांगोळी कशी काढायची हे शिकणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तर या माझ्या रांगोळी क्लासच्या सिरीजमध्ये सामील व्हा आणि मला जॉईन व्हा। भेटूया पुढच्या रांगोळी क्लास दिवस 2 मध्ये। धन्यवाद।